नमस्कार, मी सुरेश निमकर तुमचं स्वागत करत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. आपण डिस्कस करणार आहे फ्री एज्युकेशन फॉर गर्ल्स. तर बघा, भरपूर जास्त पॅरेंट्स आणि स्टुडंटचे याबद्दल डाऊट्स होते की सर ही पॉलिसी किंवा स्कॉलरशिप एक्झॅक्टली काय आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, गव्हर्नमेंटचं पण एक ऑब्झर्वेशन राहिलं की जे हायर टेक्निकल कोर्सेस आहे म्हणा किंवा जे प्रोफेशनल कोर्सेस आहे त्यामध्ये मुलींचं जे ॲडमिशन रेशो आहे तो फार कमी होता. तर कुठेतरी विद्यार्थ्यांना प्रमोट करण्यासाठी किंवा पॅरेंट्सला पण तो कॉन्फिडन्स देण्यासाठी गव्हर्नमेंटनी ही जी स्कीम आहे ती लॉन्च केली आहे आणि नक्कीच करायला पाहिजे. तर चला आता आपण या पूर्ण स्कॉलरशिपला व्यवस्थित डिटेलमध्ये समजून घेऊया. तिथे तुम्हाला स्क्रीन शेअर होत असेल तर आपण बघा स्टेप बाय स्टेप काय डिस्कस करणार आहे या व्हिडिओमध्ये. फर्स्टली आपण डिस्कस करू की हे ॲक्च्युअली स्कॉलरशिप जी योजना आहे ती नेमकी आहे काय ते समजून घेऊ. सेकंड आपण समजून घेऊ की याच्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. थर्ड सगळ्यात महत्त्वाचं की रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे तुम्हाला. आणि फोर्थ द मोस्ट इम्पॉर्टंट कोणकोणत्या कॉलेजेससाठी किंवा इन्स्टिट्यूटसाठी हे अप्लिकेबल आहे. आणि सगळ्यात लास्टमध्ये याचं जे ऑनलाईन प्रोसेस राहणार ते कशा पद्धतीने राहील त्याची पण मी आयडिया देऊन देतो. आणि इनकेस जर काही कॉलेज किंवा इन्स्टिट्यूट तुम्हाला डिनाय करत असेल तर तुम्ही कंप्लेंट कुठे रजिस्टर करायला पाहिजे त्याची सुद्धा वेबसाईट मिळून जाईल तुम्हाला. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता यामध्ये फर्स्टली आपण समजून घेऊ की हे जी स्कीम आहे किंवा स्कॉलरशिप आहे कोणासाठी आहे. फर्स्टली जे मुली महाराष्ट्र राज्यामध्ये शिकत आहे किंवा महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी आहे त्यांच्यासाठी ते एलिजिबल आहे. सोबत ही जी घोषणा ही उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सरांनी केली होती जून 2024 मध्ये. आणि याचा उद्देश सिंपल आहे की जे स्टुडंट्स मिडल क्लास फॅमिलीमधून किंवा लोअर मिडल क्लास फॅमिलीजमधून येतात त्यांना हायर एज्युकेशनमध्ये ॲडमिशन घेणं हे सोपं व्हायला पाहिजे. कारण कुठेतरी त्यांची फीस खूप जास्त असते. तर मुली मोस्टली मग नॉर्मल कोर्सेसला ॲडमिशन घेऊन घेत होते आणि टेक्निकल एज्युकेशनकडे त्यांचा ॲडमिशनचा जो कल होता तो फार कमी होता. त्यामुळे ही स्कीम किंवा ही जी एज्युकेशन पॉलिसी आहे, सॉरी नॉट एज्युकेशन पॉलिसी, ही जी स्कॉलरशिप पॉलिसी ही लॉन्च करण्यात आली होती. आता आपण डिस्कस करूया एलिजिबिलिटी क्रायटेरिया. सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. पहिला पॉईंट बघा तुम्ही, मुलीला महाविद्यालयात प्रवेश हा कॅप म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस प्रक्रियेच्या माध्यमातून मिळालेला असावा. म्हणजे जिथे पण तुम्ही ॲडमिशन घेता मग ते डिप्लोमा असो, इंजिनिअरिंग असो, B.Pharm D.Pharm कोणतं पण एज्युकेशन असेल त्यामध्ये तुमचं ॲडमिशन हे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस थ्रू झालेलं पाहिजे. जर तुम्ही इनकेस मॅनेजमेंट कोटातून ॲडमिशन घेतली असेल तर तुम्हाला या पॉलिसीचं किंवा या स्कॉलरशिपचा बेनिफिट मिळणार नाही. पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, मोफत शिक्षण घेण्यासाठी मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी असावे. जे इन्कम स्लॅब आहे ते लेस दॅन 8 lakhs असायला पाहिजे. थर्ड द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे, महाराष्ट्र राज्यातील मुली या योजनेसाठी पात्र असतील आणि मुलीचे आईवडील महाराष्ट्रात कायमस्वरूपी रहिवासी असावेत. तर डोमेसाईल सर्टिफिकेट इज मस्ट आणि तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असायला पाहिजे. त्यानंतर EWS, SCBC किंवा OBC या प्रवर्गातील मुलगी असावी. तर हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही काढू शकता. त्यानंतर आपण डॉक्युमेंट्सबद्दल डिस्कस करूया. डॉक्युमेंट्स फार सिंपल आहे. ॲज पर युअर कॅटेगरी जे डॉक्युमेंट्स लागतात तेच डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे लागेल. वन बाय वन आपण डिस्कस करू. आधार कार्ड बेसिक डॉक्युमेंट आहे, सगळ्यांकडे आहेच. सोबत तुमचं इन्कम सर्टिफिकेट, कारण मी ऑलरेडी मेन्शन केलं आहे की तुमचं जे उत्पन्न आहे ते 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. ते इन्कम सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाईल सर्टिफिकेट ते लागेल तुम्हाला. TC, देन तुमच्या मागील वर्षाचे मार्कशीट, जर इनकेस 12च्या बेसिसवर ॲडमिशन घेत असेल तर फॉर एक्झाम्पल 12वीची मार्कशीट मागितलं जाईल. पासपोर्ट साईज फोटो म्हणा. आणि अजून हे बघा, हे कॅप अलॉटमेंट लेटर, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जेव्हा पण तुम्ही ॲडमिशन प्रोसेस करतात आणि एखादं कॉलेज तुम्हाला मिळतं तर तुम्हाला त्याचं अलॉटमेंट लेटर मिळतं. जी PDF फाईल आहे ती डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून घ्यायची, ती तुम्हाला मस्ट आहे. त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म आहे की बा मी जे तुमचं नाव आहे की डिक्लेअर करते की माझं उत्पन्न वगैरे कमी, असं एक बेसिक फॉर्म राहतो तो लागणार. गॅप सर्टिफिकेट, जर तुम्ही नीट किंवा JEE सारख्या एक्झामचं प्रिपेअर करत होते, एखादा ड्रॉप वगैरे आला असेल तर गॅप सर्टिफिकेट लागणार. त्यानंतर बँक अकाउंट, पण बँक अकाउंट हे आधार कार्डला लिंक असलेलं पाहिजे, KYC झालेलं असलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. कास्ट सर्टिफिकेट तुमच्या कॅटेगरीनुसार जर रिक्वायर्ड असेल तर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. EWS EBC सर्टिफिकेट जे विद्यार्थी ओपन किंवा जनरल कॅटेगरीमधले आहे. त्यानंतर SCBC सर्टिफिकेट जर तुम्ही मराठा कॅटेगरीमधले स्टुडंट असेल तर. आणि ॲडमिशन प्रूफ, इन केस मला कॅप अलॉटमेंटमध्ये कॉलेज तर डिक्लेअर झाला पण त्या कॉलेजला जाऊन मी ॲडमिशन घेतली की नाही याचं पण एक प्रूफ लागणार. ते कॉलेज तुम्हाला देतं जेव्हा तुम्ही ॲडमिशन फीज वगैरे बेसिक करता तिथे प्रोसेस, त्यानंतर तुम्हाला एक प्रूफ दिलं जातं, जसं म्हणू शकतो रिसिप्ट दिलं जातं, ते सुद्धा तुम्हाला लागेल. ते बेसिक डॉक्युमेंट्स आहे, फार काही ॲडव्हान्स डॉक्युमेंट्स नाही. व्हिडिओला पुन्हा मागे करून सुद्धा तुम्ही बघू शकता. आता काही स्टुडंट्स हा डाऊट असू शकते की सर मला या पॉलिसीबद्दल किंवा या स्कॉलरशिपबद्दल माहीतच नव्हतं, मी आता 3rd इयरला आहे, 2nd इयरला आहे, तुम्ही अप्लिकेबल आहे का? हो, जर तुम्ही वरचे सगळे क्रायटेरिया आणि डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही फॉर शुअर या पॉलिसीसाठी किंवा स्कॉलरशिपसाठी पात्र आहेत. आता आपण डिस्कस करूया की कोणकोणते महाविद्यालय किंवा इन्स्टिट्यूट्स याला एलिजिबल किंवा याला कन्सिडर करतात. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं गव्हर्नमेंट,
सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट या 3 टाईपची इन्स्टिट्यूट असतात. हे सगळे तुम्हाला ॲक्सेप्टेबल आहे आणि या जर कॉलेजेसमध्ये तुम्ही शिक्षण घेत आहे तर या पॉलिसीचा किंवा स्कॉलरशिपचा तुम्हाला बेनिफिट मिळून जाईल. पण इन केस जर तुम्ही एखाद्या अनऑथोराइज किंवा अनरेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं जर एज्युकेशन करत असेल तर ही स्कॉलरशिप तुम्हाला मिळणार नाही. इथं क्लिअरली लिहिलं आहे, इन केस जर तुम्ही मॅनेजमेंट कोटामधून ॲडमिशन घेतली असेल, स्पॉट ॲडमिशन घेतली असेल, इन्स्टिट्यूशनल लेवलचा जो कोटा ॲडमिशन असतात त्याच्या थ्रू जर ॲडमिशन झाली असेल तर तुम्ही एलिजिबल नाही आहे. हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. बाकी तर कवर्ड आणि इन्स्टिट्यूट तुम्ही ते रीड आउट करू शकता. आता आपण बघूया फी स्ट्रक्चर. ट्युशन फीज, कन्व्होकेशन फीज, डेव्हलपमेंट फीज, एनरोलमेंट फीज, खूप साऱ्या फीज असतात. यापैकी ट्युशन फीज वे ऑफ केल्या जाते. बाकी तुम्हाला कॉलेजच्या ज्या बेसिक फीज असतात ते फील करावंच लागतात. म्हणून कधी कधी मला स्टुडंटचे कमेंट्स पण येतात की सर मुलींना तर फ्री एज्युकेशन आहे तरी सुद्धा आम्हाला 17,000 भरावं लागले, 12,000 भरावं लागले. तर त्याबद्दल पण आपण लास्टमध्ये डिस्कस करूया. आता इथे बघा तुम्हाला एक कॉलेज दिसत असेल. कॉलेज इथे तुम्ही बघू शकता कॉलेजेसची ओपनची फीज किती आहे, ओबीसीची फीज किती आहे, SC STची फीज किती आहे आणि बाकी ॲज पर द गर्ल्ससाठी किती फीज आहे. तर तुम्ही इथं बघा बाकी सगळ्या स्टुडंटला ट्युशन फीज लागत आहे, पण जो गर्ल्ससाठी जर बघितली तर ही फीज 0 आहे. तर तुम्हाला ट्युशन फीज वे ऑफ केलं जाईल, पण बाकी जे डेव्हलपमेंट फीज आहे, अदर फीज आहे, एक्झाम फॉर्मची फीज वगैरे ते तुम्हाला पे करावं लागेल. आलं लक्षात. त्यानंतर आपण अजून काही पॉईंट्स समजून घेऊया. जसा एक अजून नियम आहे, अनाथ मुलींसाठी पण याचा बेनिफिट आहे. सोबतच अनाथ जी मुलं आहे त्यांना सुद्धा याचा बेनिफिट मिळणार आहे. कुटुंबातील कोणत्या 2 मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. ही स्कॉलरशिप मिळाल्यावर विद्यार्थी कोणत्याही याच्या व्यतिरिक्त गव्हर्नमेंट स्कॉलरशिपसाठी एलिजिबल राहणार नाही आणि अप्लाय करण्याआधी तुमचं जे बँक अकाउंट आहे ते आधार कार्डला लिंक असणं गरजेचं आहे. आलं लक्षात. याच्यामध्ये काही डाऊट्स? नो. चालेल. आता आपण प्रवेश प्रक्रिया म्हणजे तुम्ही अप्लाय कसं करायचं ते पण सांगतो. मुलींना मोफत उच्च शिक्षण योजनेसाठी महाडीबीटी पोर्टल सुरू केले आहे. त्या पोर्टलवर जाऊन सगळी माहिती व्यवस्थित वाचून फिल करायची आणि याची ऑफिशियल वेबसाईट सुद्धा इथं दिलेली आहे. जसं आपण इन जनरल स्कॉलरशिप फॉर्म भरतो त्याच पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित स्कॉलरशिप फॉर्म फिल करायचा आहे. इन केस जर कॉलेज डिनाय करत असेल, काही तुम्हाला प्रॉब्लेम जात असेल तुमची फीज वे ऑफ करण्यामध्ये, तर अशा वेळेस तुम्ही फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटीला सुद्धा तुमचं जे पण कंप्लेंट आहे ते रेज करू शकता. लक्षात. आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असेल. काही डाऊट असेल तर विचारू शकता. अजून जर तुम्हाला डिटेलमध्ये किंवा मोस्ट रिलेबल अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्याला नक्की व्हिजिट करा, रीड आउट करा गव्हर्नमेंटचा GR वगैरे. आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा तुमचे डाऊट्स क्लिअर नाही झाले तर नक्की आपल्या कमेंट बॉक्स ओपन आहे, तिथे तुम्ही ते प्रश्न वगैरे विचारू शकता. विश यू ऑल द